महाराष्ट्र भाजपच्या मुंबईमधल्या प्रदेश मुख्यालयाचं आज भूमिपूजन पार पडलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजनाचा हा सोहळा झाला। दिल्लीमधल्या भाजपच्या पक्ष मुख्यालयाच्या धर्तीवरती मुंबईमध्ये देखील सुसज्ज अशी इमारत उभारली जाणार आहे। मात्र या कार्यालयाच्या भूमिपूजनावरून विरोधकांनी टीकेचे बाण सोडले। भूमिपूजनाची कुदळ मारण्याच्या आधीच महाविकास आघाडीनं आरोपांची चिखलफेक केली आहे। बघूयात। भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली, ज्याचं भूमिपूजन अमित शहा करतायत, ते रहस्य त्याच्या कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल। आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत, त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे। कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहीत नसेल, पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत। भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मुंबईतल्या चर्चगेट परिसरात भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते पार पडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे राज्यातले नेते या सोहळ्यासाठी उपस्थित होते। पण भूमिपूजनाची कुदळ मारण्याआधीच महाविकास आघाडीनं आरोपांची चिखलफेक केली। भाजपच्या कार्यालयाला राफेलच्या वेगानं परवानग्या कशा मिळाल्या असा सवाल करत जागा मिळवताना नियम पायदळीत तुडवल्याचा आरोप केला। अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हल्लेली नाही, दिवाळी झाली तरी। पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली, ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे। ज्याचं भूमिपूजन अमित शहा करतायत, ते रहस्य त्याच्या कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल। आज अमित शहा ज्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यासाठी आलेले आहेत, त्या कार्यालयाची जमीन सुद्धा वादातली जमीन आहे। कदाचित अमित शहा साहेबांना त्या गोष्टीची माहीत नसेल, पण राज्यातले काही नेते हे फसवाफसवीचं काम तिथं करतायत। जमिनीचा मोठा व्यवहार सुरू आहे, करप्शन सुरू आहे, गुंडांच्या पाठीमागे हे सरकार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी चक्क केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनाच पत्र लिहित या प्रकरणाची तक्रार केली आहे। नरिमन पॉइंट इथं LIC मुख्यालयासमोरचा भूखंड झटपट भाजपच्या पदरात। 54% हिस्सा महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्स कॉर्पोरेशनकडे, 46% हिस्सा वासानी कुटुंबियांकडे, 46% भूभागाचे हक्क मनपाची परवानगी न घेता वासानींकडून तारण घेण्यात आले। कर्जाच्या परतफेडीअभावी बँकांनी मालमत्तेचा हिस्सा ताब्यात घेतला। वासानींनी त्यांचे स्वतःचे मत्ता हक्क 4 गुंतवणूकदार कंपन्यांना हस्तांतरित केले। 4 गुंतवणूकदार कंपन्यांनी परस्पर बँकांकडे मालमत्ता गहाण ठेवून अटींचा भंग केल्याचं मनपाला आढळलं। 2025 मध्ये यात अचानक एकनाथ रिअल्टीची एंट्री झाली। एकनाथ रिअल्टर्सचा गहाण भूखंड हस्तांतरणासाठी 1 एप्रिल 2025ला अर्ज करण्यात आला। 4 एप्रिल 2025ला मंजुरीही मिळाली। महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कॉर्पोरेशनकडून मनपाच्या ताब्यात गेलेली 54% जागाही लीजवर देण्यास तात्काळ मंजुरी मिळाली। 21 कोटी 25 लाख अधिमूल्य भरून ही जागा एकनाथ रिअल्टर्सकडून ताब्यात घेण्यात आली। 21 मे 2025ला अर्ज करून भूखंड भाजप प्रदेश मुख्यालयाकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आला। अर्जाला दुसऱ्याच दिवशी 22 मे 2025ला मनपा उपायुक्तांनी मंजुरी दिली। 31 मे 2025ला मत्ता हक्काचं हस्तांतरण पूर्ण झालं। भाजपनं 8 कोटी 11 लाखांचं हस्तांतरण शुल्क भरलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांचे हे सगळे आरोप मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ठामपणे फेटाळून लावले। तसंच इतरांचे भूखंड लाटणाऱ्यांनी आरोप करू नयेत असंही सुनावलं। अनेक अडचणी या जागेमध्ये होत्या। एक एक अडचण आम्ही दूर केली आणि हळूहळू ही जागा आपण त्या ठिकाणी मिळवली। काही लोकांनी त्याच्यावरही प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे। त्यांना मी सांगतो, भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज, सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू।
जगातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारा भाजप आपलं कार्यालय त्याच तोलामोलाचं बांधणार यात शंका नाही. प्रश्न असा आहे की कार्यालयाच्या जमिनीबाबत महाविकास आघाडी केवळ आरोप करून गप्प बसणार की केलेल्या आरोपांचा पाठपुरावा करणार. विरोधकांच्या आरोपात तथ्य असेल तर सरकार भाजपचंच असलं तरी त्याची चौकशी व्हायला हवी. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.